गौरी, तुला एक विचारू? काय ग? आपल्या महाराष्ट्राचं सर्वात जुनं सोशल नेटवर्क कोणतं? व्हॉट्सॲप? नाही. फेसबुक? हा, ऑर्कुट असेल. अजून काय? नाही. मग आपल्या महाराष्ट्राचं सर्वात जुनं सोशल नेटवर्क म्हणजे आपल्या विठुरायाची वारी. विठुरायाची वारी ही केवळ एक तीर्थयात्रा नाही, तर महाराष्ट्रातलं सर्वात जुनं सोशल नेटवर्क. सर्वात जास्त काळ चालणारी प्लेलिस्ट आणि कदाचित सर्वात मोठी शाळा. एक अशी शाळा जी आयुष्याचे धडे देते. या वारीच्या शाळेत कोणत्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत? लाखो लोक वारीत चालत असतात. हजारो दिंड्या, शेकडो किलोमीटरचा प्रवास, तरी ना गोंधळ, ना अहंकार आणि ना स्पर्धा. हरिनामाचा जप करत संथ गतीने ही वारी सुरू असते. मान अपमानाची भावना इथे दिसत नाही. 10 वर्षांची चिमुकली असो वा 80 वर्षांचे आजोबा, इथे प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणूनच संबोधतो. या वारीत नम्रता आणि आपुलकीची भावना जवळून अनुभवता येते. हो, इतकंच काय, वारीत लाखो भाविकांची गर्दी, पण तीच शिस्त. प्रत्येक दिंडी समन्वयाने शांतीने पुढे सरकत असते. कोणतीच घाई नाही. इथे अन्नाची चव मसाल्यात नसते, ती असते प्रेमात. एकत्र शिजवलेलं आणि हजारो जणांनी वाटून खाल्लेलं साधं जेवणही 5 स्टार हॉटेलच्या मेजवानीपेक्षा चविष्ट लागतं. असा हा सर्वांना एकत्र आणणारा वारीचा सोहळा. पण एक सांगू, आपली आजची पिढी फेम, पैसा यातच गुंतलीये. प्रत्येक गोष्टीतून डिस्कनेक्ट होते आणि इमोशनली आधार शोधते. त्यांना हा सोहळा आरसा दाखवणारा नक्कीच ठरेल. आणि म्हणून पालखी सोहळा केवळ पाहण्याचा नाही, तर आयुष्यात हे गुण आचरणात आणण्याचं एक माध्यम किंवा त्याहीपेक्षा खरं जगणं शिकवणारी शाळा आहे. बरोबर ना? तुमचं वारीविषयी मत काय? तुम्हाला वारीतल्या कोणत्या गोष्टी नव्याने जाणवल्या? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणखी तुमच्याकडे अशा इंटरेस्टिंग गोष्टी असतील तर आम्हाला ते देखील कमेंट करून सांगा. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.